केशकर्षणविफलं स्वाहा तत्र इंद्रदागेचिदेवना अन्तोन्योर्वादेक्षो गन्धर्वेव स्वाहा पुष्टातं ततो देवी तुहिनाचल संस्थिताः जगदोच्चै प्रायिते मूलं शुम्भरिशुम्भयो स्वाहा अजैकृत्याद्य भवति मद्वर्त्रामुपेष्यते ततो बलं नमः एषा केशकर्षणविफलं स्वाहा देवीर्वाच स्वाहा दैत्यसुरेण प्रयितो बलवान् बलसंवृता बलान्यायासिमवेगं तथाह किं ते करोम्यं स्वाहा ऋषिर्वाच स्वाहा इत्युक्तासमभूता धावतो समधुण्डलोकां भवति सेनायां सिंहो देव्या प्रहारेण दैत्यानां आराम कणेनं तद्बलं सर्वाक्षयं गीतं महात्मना तेन केशकेन देव्या वाहनेन दिगोविना स्वाहा बलं चक्षे मधुसूदना देवैर्णीं तदा स्वाहा योगावदत्या विष्णुशुभो शस्त्रादया आज्ञापयामि सर्वं महासो स्वाहा ये चिन्ताये मुनाबले ब्रह्मादितो तत्र निगते ध्वानं स्वाहा ये कृष्णाभद्रामयामि संध्यो इति तदा भारते सर्वैर्णीं स्वाहा तस्यां हतायां दुष्टायां च तस्यां हतायां दुष्टायां सिंहेन विनिपातिते शीघ्रमागम्यतां बद्ध्वा भूतां पुरां स्वाहा देवी महात्म्ये षष्ठमोऽध्यायः सूर्यदेवी नाम्या वर्जा नाम्या आर्या नाम्या दर्शन नाम्या लता नाम्या अमरावती नाम्या तन्वी सर्वप्रथमानां ಕಾಂತರಾಜ ಸರ್ಕಲಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಚಂದ್ರಳ್ಳಿ ಕೃಷ್ಣಣ್ಣ ಅವರು ಆಯೋಜಿಸಿರುವ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಕ್ಷೇತ್ರದ ಜೊತೆಯಿಂದ ಚಂಡಿ ಹೋಮಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾನು ನನ್ನ ನಾಮವನ್ನು ಮಾಡಿದ್ದು. ಇವತ್ತು ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಒಳಗಡೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಗೆ ತಾಯಿ ಮಾತೆ ಹೂವಿನ ಪ್ರಸಾದ ಕೊಟ್ಟರು. ಏನು ಪವಾಡ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ತುಂಬ ಜನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ತುಂಬ ಪವಾಡ ಇದೆ ಅಂತ. ನಮ್ಮ ಕೊತ್ತೂರು ಮಂಜಣ್ಣ ಕೂಡ ಎಷ್ಟೋ ಸತಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಆ ತಾಯಿ ಹಂಗೆ ಇಳಿದು ಬಂದಂಗಿದ್ದಾರೆ. ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಆ ತಾಯಿ ಎಲ್ರಿಗೂ ಆಯುಷು ಆರೋಗ್ಯ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ ಇನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಬೇಕು, ಈ ದೇವಸ್ಥಾನ ಇನ್ನೂ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಕೋರ್ತಾ ನನಗೆ ಈ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಜಮನಹಳ್ಳಿ ಕೃಷ್ಣಣ್ಣ ಅವ್ರಿಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತಾರೆ.